हॅलो फ्रेंड, आज बघा मी इथे भाजणीच्या पिठाचे थालीपीठ बनवते. तर हे घरीच तयार केलेलं भाजणीचं पीठ आहे. सगळ्या डाळी मिक्स आहेत त्याच्यात. चणा डाळ, उडद डाळ, मूग डाळ, थोडीशी तुरीची डाळ पण आहे. आणखीन थोडी काळी मिरी, बडीशेप, तांदूळ आणि थोडंसं जिरं भाजून असं हे सगळं मी थालीपीठचं पीठ घरच्या घरीच रेडी करून ठेवलं आहे. कारण मुलांना थालीपीठ खायला खूप आवडतात म्हणून. तर आता सुट्ट्या चालू झाल्यात, त्यांना काय असं पोहे, उपमा, इडली असं खायला नको. त्यांना टेम्पटिंग असं भजी टाईप थालीपीठच पाहिजे असतं. तर आजही त्यांची डिमांड होती की थालीपीठ बनव मम्मी. तर बघा मी इथे दोन्ही तव्यांवरती 2 थालीपीठ अशी घातले पटकन व्हायला. आणखीन किती छान असं आपलं टेम्पटिंग थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे. आता दह्याच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर ते अप्रतिम लागतात. आणि घरी पीठ तयार केलेलं असेल तर खूपच छान एकदम भाजणीचे थालीपीठं लागतात. तर बघा अशा प्रकारे मी थालीपीठ केले. या खायला. थँक्यू.